पर्यटन मंत्री पंकजा मुंडे बीडला एका कार्यक्रमासाठी जात असताना रस्त्याच्या खड्ड्यांमुळे बेजार झाल्या। त्यावरून आपल्याला निवृत्त व्हावंसं वाटतंय असं त्यांनी सांगून टाकलं। त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर टीकेची आयती संधी काँग्रेसला मिळाली आणि विजय वडेट्टीवारांनी चक्क पंकजा मुंडेंना भाजप सोडून पहिल्या ओबीसी महिला मुख्यमंत्री व्हा अशी ऑफरच देऊन टाकली। पंकजा मुंडेंच्या आणखी एका विधानामुळे राज्यामध्ये राजकारण रंगल्याचं यामुळे दिसलं। बघूया पंकजाताई नेमकं काय म्हणाल्या आणि त्यानंतर काय घडलं या स्पेशल रिपोर्टमध्ये। आले आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आला कंटाळा। जवळपास 20 माणसं ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर व्हा। तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा। कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोलल्या हे मला माहिती नाही। मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही। मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल। राज्याच्या पर्यटन मंत्री पंकजा मुंडे भाषणांमध्ये अनेकदा भावनिक होऊन विधानं करतात आणि त्याची बातमी होते। लोकांच्या मनात मी मुख्यमंत्री व्हावा असं आहे, हेच माझ्या आयुष्यातलं विजयाचं गणित आहे। पालकमंत्री नाही, आमच्या सुनेत्रा वहिनी आहेत, पण एक जिल्ह्याची पालकमंत्री आहे। आता बीडच्या शिरसाळामध्ये रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी निवृत्तीची भाषा करून पुन्हा एकदा चर्चांना हवा दिली आहे। कडकड आले आणि माझ्या प्रियला म्हणलं मला आला कंटाळा। वयाच्या 24व्या वर्षीपासून आता मी 47 पूर्ण झाले, 48 लागलो, म्हणजे 24 वर्ष झाले याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं ते सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय। रिटायर व्हा असं मी म्हणले। पण या कार्यक्रमात जेव्हा मी आले आणि तुम्हाला सगळ्यांचा उत्साह बघितला, जाग्यावरच्या गरीब घरामधल्या या चमकणाऱ्या डोळ्यांना मी जेव्हा बघितलं तेव्हा वाटलं आपलं काम संपलं नाही। तर परळीतल्या कवी संमेलनाच्या समारोप प्रसंगी आपल्या राजकारणाला एक्झिट असेल असंही पंकजाताईंनी सांगून टाकलं। मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल। तर आपले बंधू धनंजय मुंडे यांच्या सुरात सूर मिसळत राज्यातल्या जातीपातीच्या राजकारणावरही पंकजा मुंडेंनी परखड भाष्य केलं। माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही? असंख्य लोक आमच्या दारात येतात, कुणाचं ऑपरेशन असतं, कुणाला कॅन्सर झाला असतो, कुणाची फीस भरायची असते, हे समाजाच्या लोकांना देण्याचं काम म्हणतो। म्हणून एवढ्या अवघड परिस्थितीत इथे टिकून राहू शकतो। राजकारणात हे सोपं नाही, आताच्या तर नाहीच नाही। एक तर जातीपातीचं धर्माचं राजकारण होत आहे आणि त्याच्यावर पुन्हा स्त्री आणि पुरुषाचं वेगळं भांडण होतं। पंकजा मुंडेंनी अशी निवृत्तीची भाषा केल्यानंतर काँग्रेसला भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टीकेची आयती संधी मिळाली आहे। विजय वडेट्टीवारांनी तर चक्क भाजपमधून बाहेर पडून राज्याच्या पहिल्या ओबीसी महिला मुख्यमंत्री व्हा अशी ऑफरच देऊन टाकली आहे। देवेंद्र फडणवीसांचं जे विशेष कौशल्य आहे गळ्याने केसांनी गळा कापण्याचं, ते विरोधकावरच नाही तर ते स्वतःच्या पक्षावर आणि मित्रपक्षावरही वापरतात। त्यातलाच हा कुठेतरी एक परिणाम असेल। त्यामुळे त्यांचं हे वक्तव्य, त्यांच्या वेदना, त्यांची उपेक्षा आणि त्यांच्या घराने जे योगदान दिल्यानंतर त्यांची आज पक्षाला त्यांना ज्या पद्धतीने वाळीत टाकले गेले त्या अनुषंगानं त्यांचं हे फ्रस्ट्रेशन आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही। पंकजाताईंना आमची विनंती राहील एक ओबीसी नेता म्हणून की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा। यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। या वक्तव्यावरून भाजपनं वडेट्टीवारांवर टीकेची झोड उठवली असून ते स्वतः काँग्रेसमध्ये किती काळ राहणार असा सवाल केलाय। वडेट्टीवार काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार आहे हे एकदा विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं पाहिजे। चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांना साधे नगरसेवक सांभाळता येत नाहीत,
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार तुमच्या नेतृत्वात नगरसेवक टिकायला तयार नाहीत आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर करताय. तुम्ही स्वतः काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. तुम्ही देखील काँग्रेस सोडणार आहात. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पंकजा मुंडे असा विचार करणार नाहीत असं म्हणत सावध प्रतिक्रिया देणंच पसंत केलंय. पंकजाताई असं म्हटलेलं आहे की निवृत्तीचा कंटाळा राजकारणात निवृत्ती संदर्भात म्हटलंय काय कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोलल्या हे मला माहिती नाही. मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही. 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मी आहे हे पंकजाताईंचं विधान बरंच गाजलं. त्यानंतर काय झालं हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी निवृत्तीची भाषा करणं, राजकारणाला एक्झिट असेल असं सांगणं हे कशाचे संकेत आहेत याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP.